आपण लाईव्ह दृश्य पाहतो आहोत लखनौ विमानतळावरची। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे सर्व नेते आणि आमदार मंत्री हे लखनौ विमानतळावर दाखल झाले आहेत आणि इथे मोठा उत्साह दिसतोय कार्यकर्त्यांचा, उत्तर प्रदेशातल्या कार्यकर्त्यांचा। तसंच भाजपचे सुद्धा काही मंत्री आणि आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी इथे आले आहेत। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत थेट लखनौच्या विमानतळावरून। साधारणपणे 2 तासात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बाकी सगळ्या प्रमुख नेते आणि आमदारांना घेऊन, मंत्र्यांना घेऊन विमान उत्तर प्रदेशात लखनौ विमानतळावर दाखल झालंय। गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, नवी मुंबईचे शिवसेनेचे प्रमुख, तसंच अन्यही आमदार आणि नेते मंडळी येताना दिसत आहेत आणि त्यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे। माध्यम प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी मंत्री डॉक्टर सावंत यांच्यासह ढोल ताशांचा गजर सुरू आहे आणि खासदार येत आहेत। संजय कुटे, भाजपचे आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आपण ही दोन्ही दृश्य पाहतो आहोत। टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांचं जंगी स्वागत होत आहे। ढोल ताशांचा गजर सुरू आहे, सगळ्यांना फुलांची माळ घातली जाते। तर त्या पाठोपाठ डाव्या बाजूचा स्क्रीन आपण पाहतो आहोत टीव्हीच्या, की ज्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विमानतळावर दाखल झाले आहेत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता लखनौच्या या विमानतळावर उपस्थित आहेत। अजित, अतिशय जंगी स्वागत होताना दिसतंय एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत आलेल्या सगळ्या मंत्र्यांचं, आमदारांचं। नक्कीच मिलिंद, आपण दृश्याचं पाहत असलो तर सगळ्यांचं गळ्यात हार घालून इथे स्वागत केलं गेलेलं आहे। मुख्यमंत्र्यांना एक मोठा हार जो आहे इथल्या उत्तर प्रदेश शिवसैनिकांनी घातलेला, त्यासोबत त्यांचे भाजपचे इथले आमदार देखील आहेत, काही खासदार देखील आहेत आणि महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार मंत्र्यांसोबत भाजपचे मंत्री गिरीश महाजन असतील, संजय कुटे असतील, त्याच पद्धतीने आणखी काही आमदार जे आहेत, राम शिंदे असतील, हे देखील आपल्या येताना दिसत आहेत। भाजपचे काही मंडळी देखील दिसत आहेत। तर शिवसेनेचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने आलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रभू रामाची मूर्ती भेट दिली जाणार आहे आणि आपण दृश्याचं पाहिलं तर ती मूर्ती त्यांना जी आहे ती भेट दिली जाते आणि लखनौ विमानतळावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जोरदार स्वागत केलं गेलं। आपण जर दृश्यात पाहिलं तर मोठ्या संख्येने लखनौमधील जे आहेत या लखनौ विमानतळावरती त्यांचं स्वागत करण्याकरता उपस्थित झालेलं आहे। आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते प्रसार माध्यमांशी इथे ते संवाद साधणार आहेत। लखनौच्या विमानतळावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाईव्ह, त्यांच्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आहेत, रवीन फाटक आपल्याला दिसत आहेत, आमदार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे पाठीमागच्या बाजूला उभे दिसत आहेत, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ आहेत,
सगळ्यात आज मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये मी आल्यानंतर प्रचंड उत्साह, जल्लोष, हे प्रेम आपण सगळ्यांनी दिल्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणी मी नमन करतो, नतमस्तक होतो. प्रचंड उत्साह या अयोध्या नगरीमध्ये लखनौपासून अयोध्येपर्यंत एक रामभक्तांनी जो माहोल बनवलेला आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून त्यांचे आभार मानतो. सभी लोगों को मैं तहे दिल से धन्यवाद देना चाहता हूँ कि हमारे मंत्री जी यहाँ पर हैं, स्वतंत्र कुमार जी, उनके सभी सहयोगी, योगी जी को भी मैं धन्यवाद देता हूँ. बहुत ही अच्छी व्यवस्था उन्होंने अयोध्या यात्रा के लिए की हुई है. पहले तो मैं प्रभु रामचंद्र जी के चरणों में नतमस्तक होता हूँ, उनको नमन करता हूँ. और अयोध्या नगरी जो है, अयोध्या हमारे लिए बहुत ही श्रद्धा का विषय है, भावना का विषय है, भक्ति का विषय है, हमारे लिए अस्मिता का विषय है. और मुख्यमंत्री बनने के बाद पहली बार यहाँ आने के बाद काफी बहुत ही आनंद महसूस हो रहा है, समाधान हो रहा है. और जो माहौल यहाँ पर कल परसों 2-3 दिन से मैं देख रहा हूँ, ये अमाप उत्साह है. एक पूरी तरह राम भक्तों ने यहाँ के माहौल को पूरी तरह बदल दिया है. एक भगवा माहौल, एक हिंदुत्व का माहौल यहाँ पर दिखाई पड़ रहा है. इसलिए मैं तमाम राम भक्तों को और उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी जी और उनके सभी मंत्री जी, यहाँ मंत्री जी भी स्वतंत्र कुमार जी है, और इनको पूरे सभी राम भक्तों को और हमारे शिवसेना के कार्यकर्ताओं को मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं, क्योंकि हमारे हिंदू हृदय सम्राट बाबा साहेब ठाकरे जी का सपना था और तमाम लाखों करोड़ों राम भक्तों का सपना था कि अयोध्या में भव्य दिव्य ऐसा राम मंदिर का निर्माण हो. और उस निर्माण को इस देश के आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में जो राम मंदिर का काम शुरू है और जल्दी वो पूरा होने वाला है, इसलिए लाखों करोड़ों राम भक्तों का सपना, हमारे हिंदू हृदय सम्राट बाबा साहेब ठाकरे जी का सपना और तमाम सभी लोगों का ये सपना जल्दी पूरा होने जा रहा है. इसलिए मैं देश के प्रधानमंत्री मोदी साहब का और योगी जी का भी बहुत बहुत धन्यवाद उनको देता हूँ, बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ. बीजेपी की आप तुम्हाला साथ मिळत आहे, स्वतः उपमुख्यमंत्री भाषण घेत आहे, गिरीश महाजनचं आहे, काय म्हणाल? दोस्ती एकदम घट्ट होताना दिसतंय. अरे बाबा, प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलं महाराष्ट्रामध्ये, जे 2019ला स्थापन व्हायला पाहिजे होतं. ते आम्ही जे 2019ला जी चूक झाली होती, लोकांच्या मनातलं सरकार आम्ही गेल्या 8-9 महिन्यापूर्वी केलं. त्यामुळे आमची वैचारिक भूमिका एक आहे, हिंदुत्वाचे विचार आमचे एक आहेत, आमच्या पक्षांची आयडिओलॉजी एक आहे. त्यामुळे या अयोध्येमध्ये आम्ही पक्षीय राजकारण, पक्षीय अभिनिवेश बिलकुल आणणार नाही. परंतु शिवसेना भाजप युती अतिशय मजबूतीने राज्यात काम करते आहे, विकासाचं काम करते आहे. आणि त्यामुळे या राज्यामध्ये आमच्या पूर्वी जे काही साधूंचं हत्याकांड झालं, आमच्या राज्यामध्ये बिलकुल होणार नाही. आमच्या राज्यामध्ये विकासाची कामं होती आणि त्याचबरोबर म्हणून
अयोध्येमध्ये देखील शिवसेना भाजप युतीचे मंत्री, आमदार, खासदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी देखील अयोध्येमध्ये येणार आहेत आणि म्हणून एक अयोध्या आमच्यासाठी एक श्रद्धा आणि भावना आणि अस्मितेचा विषय. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभू रामचंद्राला नमन करतो. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे आणि स्थानिक जे आमदार उपस्थित आहेत त्यांचे त्यांनी आभार मानले. कार्यकर्त्यांचा जो प्रचंड उत्साह आहे त्या उत्साहाला तोड नाही, या उत्साहाचं खूप कौतुक वाटतं. प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांना वंदन करण्यासाठी इथे आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवर्जून माध्यमांशी बोलताना सांगितलं. लखनौ विमानतळावरून बाकीचे सगळेजण आता अयोध्येच्या दिशेने रवाना होतील, तर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तर प्रदेश सरकारचे विशेष पाहुणे म्हणून त्यांना दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा आजचा मुक्काम हा लखनौमधल्या शासकीय विश्रामगृहात असणार आहे. या क्षणाची एक अतिशय महत्त्वाची अपडेट ती म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे उत्तर प्रदेश सरकारचे विशेश पाहुणे असणार आहेत. तशा प्रकारचा विशेष पाहुणे असा दर्जा त्यांना उत्तर प्रदेश सरकारच्या वतीनं देण्यात आला आहे आणि त्यामुळे उत्तर प्रदेश मधल्या लखनौच्या विमानतळावर सध्या मुख्यमंत्री उतरले आहेत त्या लखनौच्या इथल्याच सरकारी विश्रांतीगृहात, सरकारी गेस्ट हाऊसमध्ये मुख्यमंत्री राहणार आहेत. आणि आता थेट जाऊयात याच शासकीय गेस्ट हाउसला. अल्लाउद्दीन अयूब आमचे प्रतिनिधि इथे आहेत. अल्लाउद्दीन जी, मुख्यमंत्री के लिए विशेष तौर पे क्या व्यवस्था की गई है? पीछे तो बहुत माहौल दिख रहा है. देखिए, उत्तर प्रदेश की राजधानी लखनऊ में उनके स्वागत को लेकर के भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता, उनकी पार्टी के लोग वहां पर हैं और फिलहाल मैं तस्वीरें सीधे दिखा रहा हूं राजधानी लखनऊ के इस गेस्ट हाउस से, जो कि गवर्नमेंट का गेस्ट हाउस है, वीवीआईपी गेस्ट हाउस इसको कहा जाता है. अब से कुछ देर बाद वो यहां पर आ जाएंगे. लखनऊ के एयरपोर्ट से यहां तक की दूरी कुल करीब 20 किलोमीटर की है. उनको बमुश्किल 20 मिनट का वक्त लगेगा क्योंकि वो स्टेट गेस्ट हैं, तो ऐसे में उनको विशेष प्रोटोकॉल दिया गया है. तो 20 मिनट के अंदर एकनाथ शिंदे यहां पर आते हुए दिखाई देंगे. उनके कैबिनेट के 13 मिनिस्टर्स हैं. इस गेस्ट हाउस में 28 कमरे बुक किए गए हैं उनके सभी कैबिनेट मिनिस्टर्स के लिए, उनके एक डिप्टी सीएम के लिए. लेकिन खबर यह है कि उनके मिनिस्टर्स को कहा गया है कि ज्यादातर लोग कोशिश ये करें कि इसी वक्त अयोध्या के लिए रवाना हो जाएं. हालांकि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को रात यहीं पर विश्राम करनी है. इस गेस्ट हाउस में उनके लिए भोजन की व्यवस्था भी की गई है. लेकिन खबरें ये है कि उत्तर प्रदेश सरकार के कैबिनेट मंत्री हैं स्वतंत्र देव सिंह, जो कि इरिगेशन के मिनिस्टर हैं, उनके घर पर भी रात्रि भोज की व्यवस्था की गई है. आने वाली वक्त में अब से कुछ देर बाद ये बात ज्यादा साफ तौर से पता चल पाएगी कि आखिर एकनाथ शिंदे रात्रि का भोजन कहां करते हैं, इस गेस्ट हाउस में जहां पर उनके लिए तैयारी की गई है, या फिर वो उत्तर प्रदेश सरकार के कैबिनेट मिनिस्टर स्वतंत्र देव सिंह, जो कि भारतीय जनता पार्टी के स्टेट प्रेसिडेंट भी रहे हैं, या फिर उनके घर पर जाएंगे. तो ऐसे में सिक्योरिटी की जहां तक बात है, खुद महाराष्ट्र सरकार की सिक्योरिटी के लोग यहां पर हैं, उत्तर प्रदेश सरकार के तमाम सिक्योरिटी के लोग हैं यहां पर मौजूद, क्योंकि उन्हें स्टेट गेस्ट हाउस का दर्जा मिला है. खबरें यह भी है कि उनके कुछ मिनिस्टर, 2 मिनिस्टर राजधानी लखनऊ के हयात होटल में भी रुके हुए हैं और वहां से बहुत सुबह वो अयोध्या के लिए रवाना हो जाएंगे. जैसा कि अब से कुछ देर बाद हम लोग सुन पा रहे थे एकनाथ शिंदे को कि साफ तौर से वो कह रहे थे कि अयोध्या का मंदिर जब बनेगा तभी रामराज आएगा. तो ऐसे में उन तमाम चीजों को लेकर के एकनाथ शिंदे यहां पर आए हुए हैं. माना ही जा रहा है कि करीब वो यहां पर 13 से 14 घंटे तक रहेंगे इस गेस्ट हाउस में, जो मेरे पीछे गेस्ट हाउस है गवर्नमेंट का. उसके बाद वो यहां रवाना होंगे और दिन भर का जो उनका पूरा कार्यक्रम है वो अयोध्या में ही रहने वाला है. वहां पर महाआरती में वो भाग लेंगे. साथ में 2:30 बजे वो पत्रकारों से बातचीत करेंगे. शाम की जो महाआरती है उसमें भी शामिल होंगे और शाम में 7 बजे के करीब वो अयोध्या से एक बार फिर से निकलेंगे और 10:30 बजे के लगभग
कल वो यहां से मुंबई के लिए रवाना होंगे। साफ तौर से आप देखें तो उनके स्वागत में किस तरह से यहां पर होर्डिंग, बैनर, पोस्टर्स लगाए गए हैं और चारों तरफ आप सड़क पर देखेंगे जहां से वीवीआईपी गेस्ट हाउस, जहां पर उनको रुकना है, जहां से रोड जुड़ता है, वहां से लेकर के आखिर तक इसी तरह का माहौल बनाया गया है। जी, एक और सवाल यहाँ पर उनके समर्थक है, लेकिन सिक्योरिटी की वजह से कुछ लोगों को बाहर कर दिया गया है। जी बताएं। एक और सवाल, ऐसा सुनाई दे रहा था कि उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ से आज ही रात उनकी मुलाकात होगी और दोनों में शायद आधा पौना घंटे तक बात हो सकती है। क्या इसकी कोई पुष्टि की गई है सीएम ऑफिस उत्तर प्रदेश की तरफ से? देखिए, आपने जो खबर बताई है बिल्कुल वो दुरुस्त है खबर। उम्मीद की जा रही है उनकी आमद के बाद, क्योंकि 8 बजे यहां आने का उनका तय समय था, लेकिन उसमें कुछ लेट लतीफी फिलहाल हुई है। तो ये माना जा रहा है कि जब वो कैबिनेट मिनिस्टर स्वतंत्र देव सिंह के पास जाएंगे, उससे पहले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ से भी उनकी मुलाकात होगी, क्योंकि वीवीआईपी गेस्ट ज्यादा दूरी नहीं है। यहाँ से सिर्फ 1 किलोमीटर की दूर पर उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी का आवास है, जिसको 5 कालिदास मार्ग कहा जाता है। साफ तौर से आप देख सकते हैं कि देखिए सिक्योरिटी कितनी टाइट यहाँ पर रखी गई है और तमाम दमकल की गाड़ियों और उत्तर प्रदेश सरकार की जो पैरामिलिट्री फोर्सेस हैं वो भी यहाँ पर हैं। तो मुलाकात बिल्कुल होनी है, क्योंकि जिस तरह से उनकी आमद अयोध्या में हो रही है, उन तमाम चीजों को लेकर के कहीं ना कहीं से उत्तर प्रदेश सरकार और भारतीय जनता पार्टी की सरकार उत्तर प्रदेश में है। तो ऐसे में जब हम नैतिकता के आधार पर और मोरल ग्राउंड पर देखते हैं तो दोनों पार्टियों की कोलिशन है महाराष्ट्र में, तो ऐसे में मुलाकात होगी और तमाम बिंदुओं पर, तमाम मुद्दों पर बात होगी, क्योंकि 2024 में ये बात है इलेक्शन से पहले तमाम चीजों को और बेहतर करना चाह रही है सरकार। क्योंकि उत्तर प्रदेश में भी लोकसभा के इलेक्शन है, महाराष्ट्र में भी लोकसभा के इलेक्शन है, दोनों पार्टियां वहां मिलकर कोलिशन में इलेक्शन में जाएंगी। तो ऐसे में उन तमाम बिंदुओं को भी बहुत बारीकी से देखा जाएगा। जी अलाउद्दीन जी, और एक सवाल है, उत्तर प्रदेश सरकार के कुछ कैबिनेट मंत्री भी यहाँ आने वाले हैं। जी, और एक सवाल है कि उत्तर प्रदेश सरकार, जैसे कि अभी हमने खबर बताई कि उनको विशेष अतिथि का यानी स्पेशल गेस्ट का दर्जा दिया गया है, तो क्या देश के हर एक मुख्यमंत्री जब लखनऊ आते हैं तो क्या उनको इसी तरीके का दर्जा दिया जाता है या इसके लिए कुछ खास प्रावधान किया गया है? देखिए, साफ तौर से बात सच है कि जो मिनिस्टर्स होते हैं या केंद्रीय मंत्री होते हैं या राज्यपाल होते हैं, उपराष्ट्रपती विमानातून उतरवले म्हणून तर आम्ही बसवलेत ना परत। पहिली प्रतिक्रिया आपली जी व्यवस्था आहे अयोध्येतल्या आणि या नगरीतल्या सर्व रामभक्तांचं मनापासून धन्यवाद त्यांना देतो, आभार मानतो। प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय। हे लखनौपासून अयोध्येपर्यंत पूर्ण माहोल जो आहे हा भगवा माहोल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्यामुळे अयोध्यामध्ये आता तुम्हीच आम्हाला कालपासून दाखवताय सगळा तिकडचा माहोल, तिकडचं वातावरण पूर्ण भगवं वातावरण या ठिकाणी झालंय आणि मी मनापासून या हजारो कार्यकर्त्यांना, रामभक्तांना मनापासून धन्यवाद देतो। सर, एक प्रश्न असा आहे की निवडणूक आयोगानं धनुष्यबाण दिलं, उद्याला धनुष्यबाणाला रामाचा आशीर्वाद मिळेल का? कशा प्रकारचं वर्णन तो फील कसा असणार आहे? तो उद्या तुम्हाला काय बाकी ठेवायचं की नाही? उद्या सांगतो तुम्हाला, तिथे अयोध्येत पोहोचू द्या। अयोध्येमधला नजारा वेगळा असेल का? बिलकुल तिकडचा नजारा तुम्ही बघतोय मी, कालपासून तुम्ही दाखवताय। काल परवा गेल्या आठवड्यापासून पूर्ण कार्यकर्ते जय्यत तयारी करतायत आणि खूप मोठा एक माहोल, वातावरण या अयोध्येमध्ये, अयोध्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्राच्या पावन भूमी पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आम्ही पाहतो। साहेब, याआधी अयोध्येमध्ये आला होता, त्यानंतर कार्यक्रम केला, आता पुन्हा काय? याआधी देखील तुम्ही अयोध्येत आला होता, त्यानंतर जाऊन कार्यक्रम केला, आता कुठला नवीन कार्यक्रम असेल? आता फक्त दर्शन आहे प्रभू रामचंद्रांचा, बाकी तुम्हाला वेळेवर सांगेल। नकारात्मक टीका विरोधक करताना दौऱ्याला, त्याला कसं उत्तर द्या? त्यांच्याला काय, त्यांचा कार्यक्रमच झालेला आहे, आता काय त्यांना उत्तर द्यायचं? थोडं गेलं असेल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते सगळ्या ज्या बसमध्ये आमदार आहेत त्या सगळ्या आमदारांना आणि खासदारांना, मंत्र्यांना भेटायला आणि त्यांना इथं आल्यानंतर साहेब याआधी देखील अशा पद्धतीने आले होते, पण ज्या पद्धतीने तुम्ही आमदार मंत्र्यांना भेटता किंवा ज्या पद्धतीने तुम्ही या सर्व लोकांची काळजी घेता, हे देखील कुठेतरी सगळं जातं। अरे शेवटी मी कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री आहे, माझं कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री मी असल्यामुळे आणि माझी नाळ या सर्व कार्यकर्त्यांशी जुळल्यामुळे मी जमिनीवरचा नेता आहे, जमिनीवरचा कार्यकर्ता, त्यामुळे माझ्यात जे आहे ते आहे
साहेब, रिक्षावाला म्हणून हिरावला गेलं, पण इथे बऱ्याच रिक्षावाला झेंडे घेतले. रिक्षावाले देखील असं म्हणतात की शिंदे साहेब येणार आहेत. त्यांना वेळेवर जे आरोप करतायत त्यांना त्यांची जागा हेच लोक दाखवतील. कारण सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी मोठं करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे यापूर्वी देखील अशा घटना घडलेल्या आहेत. मोदी साहेबांच्या बद्दल देखील अशा प्रकारचे अपशब्द ज्यांनी वापरले त्या पक्षाचं नामोनिशाण मिटलं. 400 वरून 40 वर आले. आता पुढे आणखी काय होतं ते बघा. साहेब, योगी साहेबांनी ते स्वतः यामध्ये लक्ष घालतात आपल्या धोरणामध्ये. योगी साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. त्यांचे मंत्री स्वतः या ठिकाणी स्वागताला आले होते. त्यांची संपूर्ण यंत्रणा उत्तर प्रदेशची आणि योगीजींची या ठिकाणी या तयारीमध्ये त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. मी योगी साहेबांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर. ठीक आहे. आपल्यासोबत खासदार श्रीकांतजी आहेत. श्रीकांतजी, त्यामुळे रिक्षेवाला या गोष्टीवरनं अनेकदा डिवचण्याचा प्रयत्न झाला एकनाथ शिंदे यांना, पण त्या संदर्भात सुद्धा अतिशय या सगळ्या ठिकाणांना हे जे सगळं वातावरण दिसतंय एक चोख प्रत्युत्तर आहे. मला वाटतं कितीही टीका केल्या, आता विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरा काही पर्याय उरलेला नाही. हा जो माहोल आहे आपण पाहता, याच्या अगोदर पण आले लोक अयोध्येला दर्शन घेण्यासाठी, पण आत्ताचा जो माहोल आहे, आत्ताच्या जे कार्यकर्त्यांमधला उत्साह आहे, आत्ताच्या कार्यकर्त्यांमधला जो जोश आहे, ह्याच्या अगोदर जे हिंदुत्व होतं ते भेसळयुक्त हिंदुत्व होतं. आता 100% 100% हिंदुत्व हे पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदय करतायत, हे सरकार करतं आहे. आणि लोकांच्या मनातलं काम जे आहे हे या ठिकाणी हे सरकार गेले 9 महिने करत आहे. म्हणूनच इतका उत्साह आहे प्रत्येकापर्यंत, प्रत्येकाच्या शिवसैनिकापर्यंत. शिवसैनिकाला एक समाधान आहे की आमच्यातला कार्यकर्ता हा मुख्यमंत्री झालेला आहे, म्हणून आज इतका उत्साह आहे. काही फॉर्मॅलिटी नाही. याच्या अगोदर पण आपण दौरे केले, पण आत्ताचे दौरे तुम्हीच दाखवताय कालपासून. साहेब, याच आधीच्या दौऱ्यांमध्ये जे संत महंत होते त्यांनी स्वागत केलं होतं त्यांचं, तेच संत महंत आता त्यांची हिंदुत्वाची जी व्याख्या आहे ते स्पष्टपणे म्हणतात की उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी हिंदुत्व बदललं, त्यांनी व्याख्या बदलली. आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आलेले त्यांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं आहे. जे आधी म्हणजे उद्धव ठाकरेंनी स्वागत करत होते किंवा त्यांच्यासोबत होते तेच म्हणतं आता संत इथे असे बोलतात. बरोबर आहे. आता संतांपेक्षा जास्त मी म्हणू शकत नाही, कारण की संतच आज त्यांनाच, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे आचार हे सगळं फक्त सत्तेसाठी तोडून मोडून बाजूला ठेवून दिले, आज त्यांच्या बाजूने संत कसे उभे राहतील. आज बाळासाहेब जे म्हणायचे गर्व से कहो हम हिंदू है, हे आज म्हणू शकतील का. आज जे म्हणतायत, टीका करतायत, दिखावा चालू आहे, दिखावा, हा दिखावा नाही, हा लोकांचा उत्साह आहे. आणि मी तर त्यांना चॅलेंज देतो, हा जर दिखावा असेल तुम्ही दिखावा तरी करून दाखवा हिंदुत्वाचा. साहेब, हाच प्रश्न होता. 9 महिन्यातच, सत्ता आल्यानंतर 9 महिन्यातच आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते पदाधिकारी येणं, ह्याच्यावर देखील टीका होते. म्हणजे यावर जाऊ नये, दुसऱ्या राज्यामध्ये देवदर्शन घेण्यासाठी जाऊ नये. 9 महिन्यातच एवढं मोठ्या प्रमाणात लोक तुमच्याकडे येत आहेत. त्यामध्ये काय झालं, आता पोटामध्ये जो आहे ना तो गोळा झालेला आहे, उठलेला आहे, त्रास होत आहे. एवढ्या लोकांचा सपोर्ट, उत्साह कसा काय मिळतोय. जे काल मला वाटतं ट्रेन मधला उत्साह जर पाहिला असेल प्रत्येक शिवसैनिकाचा, त्यातला तर शिवसैनिक होता जो तळागाळामध्ये काम करत होता. आतापर्यंत सांगत होते शिवसैनिक आमच्या बरोबर आहे, आमच्या बरोबर आहे. काल जे दृश्य पाहिलं असेल त्यांनी, तर त्याच्यामुळे आता तळमळ ट्रेन आल्या होत्या तिथे जे कार्यकर्ते पदाधिकारी आले होते त्याच्यापेक्षाही संख्या वाढलेली होती कालची. तुम्ही आता उद्या बघा, उद्या खरं दृश्य जे आहे हे लक्ष्मण किल्ल्याला आणि सर्वीची जेव्हा आरती होईल तेव्हा आमचे तर कार्यकर्ते आहेतच हो, पण आज ज्याला ज्याला हिंदुत्व मान्य आहे हा प्रत्येक मनुष्य जो आहे तो त्या ठिकाणी उद्या या सरयूच्या आरतीला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. तो उत्तर प्रदेशचा असेल, तो कुठलाही असेल, मोठ्या संख्येमध्ये जे आहेत लोक त्या ठिकाणी येतील, कारण की त्यांना हे मान्य झालेलं आहे. जे पाऊल उचललेलं आहे हे पाऊल जे आहे हे हिंदुत्वाकडचं पाऊल आहे, हे कुठलं कॉम्प्रोमाइज पाऊल नाही. सत्तेसाठी मोडतोड करून बसवलेला हे विषय नाही. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, सारखं मी तेच सांगतोय, भेसळयुक्त हिंदुत्व आमचं नाहीये. लखनौ विमानतळ ते अयोध्या जवळपास 150 किलोमीटरचं अंतर आहे. प्रत्येक ठिकाणी झेंडे, बॅनर, फक्त इथल्या शिवसैनिकांचेच नाही तर भाजपच्या देखील अनेक
जे आधी मंत्री होते किंवा पदाधिकारी होते आताही आमदार आहेत, अनेकांनी मोठ्या प्रमाणात बॅनर लावलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या स्वागताकरता. आताही सगळे मंत्री इकडचे आता सिटिंग मंत्री आहेत ते आले होते, त्याचबरोबर काही माजी आमदार आले होते, माजी खासदार आले होते स्वागतासाठी बीजेपीचे. आमच्याबरोबर स्वतः गिरीशजी महाजन आहेत, रामजी शिंदे आहेत आणि उद्या स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी येणार आहेत. तर हे सगळं जे आहे, जे आम्ही केलं हे लोकांना मान्य आहे आणि ही जे हिंदुत्ववादी सरकार आणि जे हिंदू रक्षणासाठी आम्ही ज्या ज्या गोष्टी करू शकतो त्या त्या गोष्टी आम्ही या ठिकाणी करतोय. पुन्हा तोच प्रश्न, हे सगळं निवडणुका आहेत आगामी, त्यासाठी कुठली केलं. निवडणूक आहे आता? निवडणुकीला अजून अवकाश आहे. निवडणूक आल्या तर आता समजा निवडणूक आहे, मग देवदर्शनाला जायचं नाही, जायचं नाही का देवदर्शनाला? रामललाच्या दर्शनाला जायचं नाही का? आज एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर बांधतंय, ज्या मंदिराची लोक प्रतीक्षा करत होतं इतके वर्ष, जे कोणी बांधू शकलं नाही ते माननीय या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब करू शकले. त्याचाही आनंद करू शकत नाही, अशी ही परिस्थिती त्यांच्यावरती आहे. प्रभू रामाचं धनुष्यबाण आहे ते आपल्याला मिळालं आणि त्याचे आभार मानण्याकरता हे आमच्याकडे अगोदरपासूनच आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाने दिलं, पण आम्ही पहिल्यापासून बोलवतो. हे सगळे जे शिवसैनिक आहेत, आमदार असतील, खासदार असतील, हे मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही बोललोच नाही कधी की पक्ष सोडून आम्ही गेलो. पक्ष आम्हीच आहोत. जे बाळासाहेबांना अभिप्रेत आहे, जे बाळासाहेबांना अभिप्रेत हिंदुत्व आहे, जे बाळासाहेबांना अभिप्रेत काम आहे, ते काम आम्ही पुढे घेऊन जातोय आणि आम्ही सत्याच्या मार्गावरती चाललोय. त्याच्यामुळे सगळे जे आहेत बाकी घटक तेही जे आहेत ते आमच्या बरोबर आहेत. म्हणूनच आज प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण, जो धनुष्यबाण बाळासाहेबांनी घराघरात पोचवला, तो धनुष्यबाण आज आमच्याकडे आहे आणि त्याची शक्ती किती मोठी आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मुख्यमंत्री आले तिथे अनेकांना भेटले, कार्यकर्ते असतील सोबत पण घेऊन आले, पण बसमध्ये सगळे बसलेत का? आमदार असतील, मंत्री असतील, आता तुम्हीच पाहिलं असेल इथे आले त्यांनी सगळ्यांची विचारपूस केली. आज मुख्यमंत्री जरी झाले किंवा किती मोठ्या पदावरती पोचले तरी त्यांच्यामधला कार्यकर्ता जो आहे ना तो आजही जिवंत आहे. तो कार्यकर्ता असा सदैव जिवंत राहिला, त्याची तळमळ आहे. त्यांना जरी वेगळी व्यवस्था असली त्या ठिकाणी तरीही प्रत्येक माझा कार्यकर्ता असेल, आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, ते बरोबर पोचतायत का, बसतायत का, त्यांची बरोबर सोय. म्हणून तर ते स्वतः चार्टरने आले नाही, ते सगळ्या कार्यकर्त्यांना, आमदार असतील, खासदार असतील, आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्या बरोबर आले, त्यांना बरोबर घेऊन आले. हे कुटुंब आहे. या ठिकाणी राजेशाही नाही आहे की ऑर्डर द्यायची वरून आणि मग कार्यकर्ते काम करतील आणि आपला पक्ष चालू राहील. आज सगळ्यांच्या बरोबर जे आहेत तेही त्यांच्यामधलेच एक कार्यकर्ते आहेत. म्हणूनच एवढ्या सगळ्या लोकांचा विश्वास आहे ना त्यांच्यावरती, एवढ्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. आता आपण पाहिलं एअरपोर्टच्या बाहेर आणि उद्या वेगळं दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. आता 2 दिवस जराशी हाजम्याची गोळी घ्यायला लागेल, ऍसिडिटीची गोळी घेऊनच झोपायला लागेल. थोड्याच वेळापूर्वी आपण बोलत होतो, मुख्यमंत्री इथे आले, आपल्या सगळ्यांची विचारपूस केली. आपण पाहतो उत्तर प्रदेशमधला उत्साह. श्रीकांत शिंदे जे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत आणि खासदार आहेत, त्यांनी असं म्हटलं की सर्वसामान्यांच्या बरोबर असणारा, सर्वसामान्यांची काळजी घेणारा अशा प्रकारचा हा नेता आहे, मुख्यमंत्री आहे आणि म्हणूनच हेच एकनाथ शिंदे यांचं वेगळेपण आहे. आणि पुन्हा एकदा जाऊयात गेस्ट हाऊसला. अल्लाउद्दीन अयूब आपले प्रतिनिधी आहेत लखनौ गेस्ट हाऊसच्या बाहेर, जिथे पुढच्या काही क्षणांमध्ये मुख्यमंत्री पोहोचतील. अल्लाउद्दीन जी, जैसे कि सब लोग बता रहे हैं और माहौल भी आप ही के कैमरे से हमने माहौल भी देखा कि कई जगह पोस्टर लगे, बैनर लगे, झंडे तो कई जगह लगे हैं, यानी लखनऊ शहर का भी चेहरा मोहरा पूरा भगवामय करने का प्रयास है शिवसेना की तरफ से और भाजपा की तो पूरी तरह से साथ है उनको. किस तरह से देखते हैं उत्तर प्रदेश के नेता या उत्तर प्रदेश के आम लोग महाराष्ट्र के मुख्यमंत्री की इस लखनऊ और अयोध्या यात्रा को लेकर? देखिए, आपने बिल्कुल सही कहा. एक झलक तो पहले मैं दिखा देता हूं किस तरह से, जरा सा जूम करेंगे झंडे की तरफ उपेंद्र, और दिखाएंगे कि किस तरह से यहां पर शिवसेना के तमाम पार्टी कार्यकर्ताओं ने और भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने होर्डिंग बैनर लगाए. हालांकि मैं आपको एक विजुअल और एक तस्वीर अभी नहीं दिखा पा रहा हूं, वो यहां से 500 मीटर की दूरी पर है, जिसमें उत्तर प्रदेश सरकार की तरफ से
होर्डिंग के साथ साथ एलईडी की बड़ी बड़ी स्क्रीनें शहर भर में लगाई गई हैं। मैं कुछ देर बाद आपको तस्वीरें भी प्रोवाइड कराऊंगा कि किस तरह से पूरा शहर उनका स्वागत करता हुआ नजर आ रहा है। एक तो ये बानगी है तमाम शहर के बाहर जहां पर उनको रुकना है, वहां पर होर्डिंग बैनर की बानगी है, लेकिन जो एलईडी स्क्रीन आप देखेंगे तो बेहद खूबसूरत तरीके से, बेहद करीने से, बेहद सलीके से पूरे शहर में एलईडी स्क्रीन लगाई गई हैं। करीब 20 से ज्यादा बड़ी एलईडी स्क्रीन, और राजधानी लखनऊ की जो सबसे ज्यादा जो है चलने वाले चौराहे हैं, चाहे वो 5 कालिदास मार्ग जिसको मुख्यमंत्री चौराहा कहा जाता है, इसके अलावा दूसरे जो चौराहे हैं 1090 चौराहा, लोहिया चौराहा, हजरतगंज लखनऊ का जो दिल कहा जाता है वो चौराहे हैं, उन तमाम जगहों पर एलईडी स्क्रीन लगाई गई है। जो रास्ता मैं आपको टीवी स्क्रीन पे दिखा पा रहा हूं, इसी रास्ते से उनको आना है, लेकिन अभी खबरें ये हैं कि वो एयरपोर्ट से बाहर नहीं निकले हैं, अभी भी एयरपोर्ट पर ही हैं अपने मंत्रियों के साथ, और तमाम जो भारतीय जनता पार्टी के नेता उनका स्वागत करने के लिए गए थे। अभी भी महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी उनसे बातचीत करते हुए नजर आ रहे हैं। तो शहर उनके स्वागत करने के लिए बेताब है। इन होर्डिंग बैनर्स को ये छोटा सा ये नजरिया सिर्फ आप मान सकते हैं, इसके अलावा पूरे शहर में तमाम होर्डिंग बैनर्स पटे हुए हैं, क्योंकि रात का वक्त है तो ऐसे में एलईडी स्क्रीन का सहारा लिया गया है। एलईडी स्क्रीन ज्यादा रोशनी देती है, ज्यादा बेहतर तरीके से दूर तक तमाम चीजें दिखाई देती हैं। तो ऐसे में तस्वीरें मैं थोड़ी देर बाद आपको प्रोवाइड कराऊंगा, ताकि तमाम हमारे दर्शक इस बात से रूबरू हो सके कि लखनऊ शहर किस तरह से उनका स्वागत कर रहा है। सुबह जब वहां के लिए यहां से रवाना होंगे तो इस पूरे रास्ते पर उनके लिए फूल और तमाम चीजों की व्यवस्था कार्यकर्ताओं की तरफ से, भारतीय जनता पार्टी के नेताओं की तरफ से की गई है। सुबह का वक्त जब उनका यहां से निकलने का होगा, और यहां से 120 किलोमीटर और ठीक दूरी पड़ती है अयोध्या की, और पूरे रास्ते में जगह जगह उनके स्वागत की तैयारी की गई है। माना जा रहा है कि दोपहर 12 बजे वो राम मंदिर की महाआरती में शामिल हो जाएंगे, और 12:30 बजे जो निर्माण कार्य है अयोध्या में राम मंदिर का उसको देखेंगे, और 2:30 बजे जैसा मैंने जिक्र किया था कि वहां पर प्रेस से वो बातचीत करते हुए नजर आएंगे। और थोड़ी देर आराम करने के बाद 5:45 पर सरयू घाट की जो सबसे बड़ी महाआरती है उस महाआरती में वो शामिल होंगे, और शाम 6 बजे महाआरती में शामिल होकर निकलेंगे, और शाम 7 बजे यानी दिन डूबने के बाद, और लखनऊ और उत्तर प्रदेश में 6:30 बजे के लगभग दिन डूब जाता है। 7 बजे के लगभग वो अयोध्या से सड़क मार्ग से ही, जिसकी दूरी 120 किलोमीटर है, और उस रास्ते से वो लखनऊ करीब 8:30 बजे तक आ जाएंगे, और 10:30 बजे फिर वो महाराष्ट्र के लिए रवाना हो जाएंगे। तो कल का पूरा शेड्यूल उनका सुबह से लेकर के देर रात तक वो अपने तमाम जो है दर्शकों को बता रहे हैं। और आज रात में 9 बजे का जिस बात का जिक्र थोड़ी देर पहले कर रहे थे कि अगर मुख्यमंत्री से मुलाकात तो कब करेंगे, कल 9 बजे का वक्त तय हुआ है। आज रात की जिस बात का जिक्र थोड़ी देर पहले आप पूछ रहे थे कि आखिर क्या मुख्यमंत्री से रात में ही मुलाकात करेंगे, तो ये बात भी निकल कर सामने आ गई है कि मुख्यमंत्री से 9 बजे मुलाकात करने के बाद, यानी सुबह 9 बजे मुलाकात करने के बाद ही वो अयोध्या रवाना होंगे। और मैं कोशिश करूंगा तस्वीरों में दिखाने की, मुख्यमंत्री आवास भी यहाँ से ज्यादा दूर पर नहीं है। उपेंद्र साहब बार कैमरा पैन करेंगे, और मैं कोशिश करूंगा उस जगह को भी दिखाने की। जी बिल्कुल, तो 9 बजे एक अपडेट अपने दर्शकों को आप बता सकते हैं कि सुबह 9 बजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ से ऑफिशियली उनके सरकारी आवास पर उनकी मुलाकात होने वाली है, उसके बाद ही वो अयोध्या के लिए रवाना होंगे। जी, तो हालांकि ऐसा कहा जा सकता है ना कि सिर्फ लखनऊ बल्कि अयोध्या और अगल बगल के नज़दीक के काफ़ी सारे शहरों का माहौल कल तो पूरा शिंदेमय और भगवामय हो रहा है, जो कि आज ही से चालू हो गया है। और कल भी उत्तर प्रदेश में और बाकी सब जगह जो चर्चाएं होगी ज़्यादा करके, वो महाराष्ट्र के मुख्यमंत्री और शिवसेना के नेता एकनाथ शिंदे के अयोध्या दौरा और लखनऊ दौरे की ही चर्चा ज़्यादा करके यूपी के गलियारों में या अयोध्या के गलियारों में हमें सुनने को मिलेगी। क्या उत्तर प्रदेश के अलग अलग जिलों से शिवसेना के कई कार्यकर्ता भी आने वाले हैं कल के अयोध्या दौरे के लिए? जी हाँ, बिल्कुल, तमाम कार्यकर्ता भी वहां आएंगे, भारतीय जनता पार्टी के तमाम नेता वहां मौजूद रहेंगे, और इसके अलावा तमाम जो अयोध्या के बुद्धिजीवी हैं वो मौजूद रहेंगे, और साथ ही जो साधु और संत हैं वो भी भारी तादाद में मौजूद रहेंगे, क्योंकि साधु संतों की बिना बात किए अयोध्या की बात अधूरी मानी जाती है। तो ऐसे में तमाम लोग ही मौजूद रहेंगे, क्योंकि जिस बात का जिक्र करना बेहद जरूरी है, क्योंकि पॉलिटिकली 2024 बहुत ही खास है। उत्तर प्रदेश समेत महाराष्ट्र में भी बहुत सारी सीटें आती हैं, और जिस तरह का अप डाउन तमाम चीजें तमाम महाराष्ट्र में हुई, तमाम चीजें देखी गई, और उसके बाद तमाम चीजें बहुत ज्यादा अहम हो जाती हैं, क्योंकि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की भूमिका भी बहुत ज्यादा अहम हो जाती है। तो ऐसे में ये सफर जो लखनऊ से अयोध्या के लिए कल शुरू होने वाला है, वो सिंपली एक दिन का सफर नहीं है या 12 घंटे की कोई यात्रा नहीं है, बल्कि उसको आपको पॉलिटिकल चश्मे से भी, सियासी चश्मे से भी, राजनीतिक चश्मे से भी देखना बेहद अहम और जरूरी होगा। तो राजनीतिक पंडित हैं वो यही मान रहे हैं कल की यात्रा 2024 के न्यू को रखने जैसी यात्रा होगी। जी बिल्कुल,
और हमारे जैसे प्रतिनिधि यहाँ से जो आए हैं मुंबई से, अजीत मांडरे बता रहे थे कि लखनऊ की कई सारी रिक्शाओं पे भी झंडे लगे हुए हैं और रिक्शा का एक अलग तरीके से महत्व है एकनाथ शिंदे जी के जीवनी को लेकर के। बिल्कुल, बहुत बहुत धन्यवाद अलाउद्दीन जी फिलहाल इस विस्तृत जानकारी के लिए।